नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. 2 दिवसांपूर्वी संग्राम बापू भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या संदर्भात वारकरी संप्रदायाच्या कमी मात्र राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया जास्त पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ज्यांच्याकडे एक प्रखर आणि चांगल्या वक्ता म्हणून पाहिलं जातं, मात्र त्यांनी आमदार संग्राम जगतापांबद्दल केलेलं वक्तव्य अहिल्यानगरच्या जनतेला आणि मतदारांना रुचलेलं नाहीये, हेच पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात आता आपल्या बरोबर एक मतदार आहेत, जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. सुषमा अंधार यांनी जे आमदार संग्राम जगतापांबद्दल सौम्य भाषेत मात्र बोचरी आणि खोचक अशी टीका केलेली आहे आणि ती अहिल्यानगरच्या मतदारांना रुचलेली नाहीये, काय सांगाल? नमस्कार. मी वैभव कदम, नगर शहरातील मी एक मतदार आहे. मी आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं, मी त्यांची सोशल मीडियात आलेली संपूर्ण त्यांची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांच्या बद्दलची मी पाहिली. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक जे मुद्दे आहेत ते एक मतदार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पटलेले नाहीत. ज्यात त्यांनी सांगितलं की त्यांनी मतदारांनी त्यांना पुन्हा पुन्हा निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून ते मतदार जे प्रत्येकाला झोडून काढतील, कुठल्याही प्रकारची शांतता नांदणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच समाजात दुही पसरवण्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी त्या ठिकाणी आमदार संग्राम जगतापांच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलं. एक मतदार म्हणून ही गोष्ट आम्हाला पटलेली नाही, कारण की नगर शहरामध्ये खरंच परिस्थिती अशी आहे का, याचं देखील त्यांनी थोडी माहिती घेतली पाहिजे. कारण की नगर शहराचे एक आमदार ज्यांना आज जनतेनं तिसऱ्यांदा प्रत्येक वेळी जास्त लीडने निवडून दिलेला आहे. जर तो माणूस जर समाजामध्ये दुही पसरवणारा जर असता, लोकांना जर झोडून काढणारा असता, तर लोकांनी त्यांना तीनदा निवडून दिलं असतं का, याच्याबद्दल देखील त्यांनी थोडीशी माहिती घेतली पाहिजे. आणि समाजाचा दुही पसरवण्याचा जे आपण मुद्दा घेतला, की आज नगर शहरामध्ये आज आम्ही त्यांचं काम पाहतोय, जो 24 तास सर्वसामान्यांसाठी एक ढाल म्हणून उभा राहतो. सर्वांच्या अडीअडचणीमध्ये तो व्यक्ती उभा राहतो. आज नगर शहरामध्ये जर पाहिलं तर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. प्रोफेसर चौकामध्ये छत्रपती संभाजीराजांचा पुतळा उभारण्यामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नूतनीकरणाचा विषय असेल, असे अनेक कामं आहेत. जर त्यांना समाजामध्ये जर दुही पसरवायची होती, तर त्यांनी प्रत्येक समाजातील घटकांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं असतं का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज नगर शहरातले तुम्हाला असे कितीतरी मी रस्ते दाखवतो, कितीतरी चौक असे दाखवतो, ज्या अनेक महापुरुषांच्या, अनेक महामानवांच्या नावाने आज ते रस्ते आणि ते चौक ओळखले जातात. आणि जर त्यांना जर समाजामध्ये दुही जर निर्माण करायची असती, तर या सर्व समाजातील लोकांसाठी त्यांनी काम केलं असतं का? आज जर त्यांचं जर तुम्ही कार्यालय पाहिलं, तर आमदारांकडे आज कुठलाही नागरिक, सर्वसामान्य नागरिक थेट जाऊन त्यांची भेट घेऊ शकतो. मग तो कुठल्याही समाजाचा असो, आज त्यांना जाऊन आपल्या अडीअडचणी सांगू शकतो आणि त्या अडचणी सोडवण्याची देखील ते तात्काळ दखल घेतात. लोकांच्या अडीअडचणी सोडवतात. प्रत्येकाच्या सुखादुःखात ते उभे राहतात. ही नगर शहरामधली परिस्थिती आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही एक आमदारांवर जर समजा तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने बोलत असेल, तर ते आम्हाला आमदार म्हणून रुचलेलं नाही. दुसरी गोष्ट, आज कष्टकरी कामगार वर्ग असेल, कष्टकरी कामगार वर्गासाठी तो माणूस ढाल म्हणून उभा राहतो. त्यांच्यासाठी लढतो, झगडतो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम तत्पर असतात. आज तुम्ही सर्वसामान्य नागरिक घ्या, तुम्ही खेळाडू घ्या. आज आमच्या नगर शहरामध्ये केडगाव भागामध्ये एक मोठं क्रिकेटचं स्टेडियम उभा राहतंय. आता हे क्रिकेटचं स्टेडियम जर झालं, तिथं काय एका समाजाचे खेळाडू खेळायला येणार आहे का? प्रत्येक समाजाचा तिथं खेळाडू खेळायला येणार आहे. आणि ते नंतर त्या ठिकाणी विभागीय पातळी असेल, राज्य पातळी किंवा इंटरनॅशनल पर्यंत जाणार आहे. त्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी समाजाचे खेळाडू येणार आहे ना. मग जर समाजामध्ये जर दुही पसरवायची असती, तर एवढं काम त्यांनी केलं असतं का, याचा देखील एक मतदार म्हणून सर्व लोकांनी त्यांचं काम पाहिलंय. जो दिवस रात्र काम करतो आणि लोकांसाठी लढतो, झगडतो, लोकांचे प्रश्न सोडवतो. म्हणून आम्हाला त्यांचा
काम पटतं म्हणून आज नगर शहरातील मतदार म्हणून लोकांनी त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे. आणि त्यांनी एक अशी देखील विनंती केलेली आहे, की नगर शहरातल्या नागरिकांनी त्यांना पुन्हा पुन्हा निवडून दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो, की तुम्ही काळजी करू नका. नगर शहरातले हे मतदार सुज्ञ आहेत, नागरिक सुज्ञ आहेत. तुमच्या विनंतीनुसार आम्ही त्यांना पुन्हा, 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 पुन्हा निवडून देऊ. त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि आमच्या नगर शहराचे आमदार हे छोटे कामं करतच नाही. कारण की जे काम त्यांनी सर्वात मोठं केलेलं आहे, ज्यांना इतिहास साक्षी राहणार आहे आणि इतिहास त्याची नोंद घेणार आहे, ते म्हणजे आमच्या अहमदनगरचं नाव हे अहिल्यानगर करण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा राहिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला या कामांमुळं त्यांचा देखील अभिमान एक नगर शहरातील मतदार म्हणून, एक शहरातील नागरिक म्हणून आम्हाला वाटतो. 2014 पूर्वीचं जर नगर शहर बघितलं, तर नगर शहर एक खड्ड्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पण आज जर तुम्ही नगर शहरामध्ये आले, तर आज नगरचे तुम्ही रस्ते बघा, नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबतीतलं त्यांचं काम बघा. हे नक्कीच त्या ठिकाणी अभिमानास्पद आहे आणि त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. सर्वसामान्य नागरिक देखील त्यांच्या कामावर खुश आहे म्हणून तिसऱ्यांदा त्यांनी निवडून दिलेलं आहे. स्मार्ट सिटीकडे अहिल्यानगर शहराची वाटचाल होताना पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो अहिल्यानगर शहरातील आमदारांचा आहे. अशाच प्रतिक्रिया आता अहिल्यानगर शहरातून विविध मतदारांकडून उमटताना पाहायला मिळत आहेत.